श्रोते हो, मी की पाऊस एक सुखदनी क्षणचिंब ओला. पाऊस एक सुखदनी क्षणचिंब ओला. पाऊस म्हणजे तिच्यासोबतच्या स्वप्नांचा झुला. पाऊस म्हणजे तिच्यासोबतच्या स्वप्नांचा झुला. तिच्या तनूवर रेंगाळताना लाडिक हसतो धुंद वारा. तिच्या तनूवर रेंगाळताना लाडिक हसतो धुंद वारा. पाऊस एकटा नसतो, तो आणतो गोड शहारा. पाऊस एकटा नसतो, तो आणतो गोड शहारा. तो नीती दोघेच आपल्या मस्तीत जग विसरतात. तो नीती दोघेच आपल्याच मस्तीत जग विसरतात. सहवासाच्या क्षणात सर्वत्र मृदगंध पसरतात. सहवासाच्या क्षणात सर्वत्र मृदगंध पसरतात. मृदगंध पसरतात. तर त्या शोमधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये रेखा देशमुख मॅडम लिहित आहेत बाणेर पुणे येथून. रेखा देशमुख मॅडम यांनी बाणेर पुणे येथून लिहिलंय की मनाला हिरवं गारूड लावू दे पहिला पाऊस. मनाला हिरवं गारूड लावू दे पहिला पाऊस. मोर थुई थुई नाचू दे असा पहिला पाऊस. वाह, मोर थुई थुई नाचू दे असा पहिला पाऊस. पहिले प्रेम व पहिला पाऊस. पहिले प्रेम व पहिला पाऊस. दोन्ही धुवाधार बरसणार. दोन्ही धुवाधार बरसणार. पावसाचे थेंबुटे थांबणार, पण प्रेम उसळत धबधबा होणार. पावसाचे थेंबुटे थांबणार, पण प्रेम उसळत धबधबा होणार. धबधबा होणार. वाह, पहिलं प्रेम आणि पहिला पाऊस जेव्हा धुवाधार असं बरसतात तेव्हा प्रेम उसळून धबधबा होतं. असं सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये परी काळे मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय. परी काळे मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून की एरे एरे पावसा कासावीस झाली धरती, तिला मिळू दे थोडा उन्हात गारवा. एरे एरे पावसा कासावीस झाली धरती, तिला मिळू दे थोडा उन्हात गारवा. धगधगत्या उन्हामध्ये राबत आहे तासनतास, तुझ्या सरीच्या थेंबाने येऊ दे मातीत प्राण. तुझ्या सरीच्या थेंबाने येऊ दे मातीत प्राण. खरंच खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं की पावसासाठी कासावीस झालेली धरती आणि त्या उन्हामध्ये त्या धरित्रीला गारव्याची गरज असते. त्यासाठी तू ये. उन्हामध्ये तासनतास राबणाऱ्यांसाठी तू ये आणि तुझ्या त्या थेंबांनी त्या मातीमध्ये प्राण येऊ दे. आणि खरंच की पावसाची प्रत्येकजण वाट पाहत असतो. पावसाची एक सर येते आणि सर्वत्र मृदगंध पसरतो. पावसाची एक सर येते आणि धरित्रीवर तसेच मनामध्ये ओलावा निर्माण करून जाते. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये योगेश नामदेव बेलोशे सरांनी लिहिलंय कोपरखैरणे नवी मुंबई येथून. योगेश नामदेव बेलोशे सर लिहित आहेत कोपरखैरणे नवी मुंबई येथून की पहिला पाऊस आणि पहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही. पहिला पाऊस आणि पहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही. पहिल्या पावसात माणसं चिंब भिजतात. पहिल्या पावसात माणसं चिंब भिजतात. नि पहिल्या प्रेमात भावना. नि पहिल्या प्रेमात भावना. वाह, तर पहिल्या पावसात माणसं चिंब भिजतात आणि पहिल्या प्रेमात भावना चिंब भिजतात. खूपच अप्रतिम सुंदर असे भाव पहिल्या पावसाबद्दलचे हे सरांचे भाव होते. आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये हर्षविभोर उरूस या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय मानसी जामसंडेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून. मानसी जामसंडेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिलंय की नभ उतरू लागले मळभाला मृदगंध. नभ उतरू लागले मळभाला मृदगंध, चढला कृष्ण मेघांचे धरा सवे रेशीम बंध. चढला कृष्ण मेघांचे धरा सवे रेशीम बंध. जुळता रिमझिम सरीतला पहिला पाऊस. जुळता रिमझिम सरीतला पहिला पाऊस. झाकोळल्या आभाळातून पाहिला हर्षविभोर उरूस. झाकोळलेल्या आभाळातून पाहिला हर्षविभोर उरूस. हर्षविभोर उरूस. वाह, खूपच अप्रतिम सुंदर असा हा हर्षभरीत असा हा झाकोळलेल्या आभाळातून कोसळणारा हा पहिला पाऊस मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता की नभ उतरू लागलं मळभाला मृदगंध. खूपच अप्रतिम अशी उपमा या रचनेमध्ये होती. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये जया विनायक घोगे मुंडे मॅडम लिहित आहेत परळी वैजनाथ बीड येथून. जया विनायक घोगे मुंडे मॅडम यांनी परळी वैजनाथ बीड येथून लिहिलंय की मृदगंध दिशांनी धुंद धुंद करुणी गेला.
मृदगंध दश दिशांनी धुंद धुंद करुणी गेला, असा पहिला पाऊस, असा पहिला पाऊस चिंब चिंब साज चढवून गेला, असा पहिला पाऊस चिंब चिंब साज चढवून गेला. चारच ओळीमध्ये दश दिशांना पसरलेला धुंद धुंद करणारा तो मृदगंध आणि पहिला पाऊस जो चिंब चिंब साज चढवून जातो, त्याला मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ मेहमुदा शेख मॅडम यांनी श्री क्षेत्र देहूगाव पुणे येथून लिहिलं आहे. सौ मेहमुदा शेख मॅडम लिहित आहेत श्री क्षेत्र देहूगाव पुणे येथून कुटुंब या शीर्षकाखाली की हवी फक्त प्रेम माया नको दुजे मज काही, ठेवा कुटुंब आनंदी हेवा वाटे जगालाही, कुटुंबास जोडणारा आहे मायबाप कणा, नका वृद्धाश्रम दावू मायबाप देव माना. आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये सुलभा सत्तुरवार मॅडम लिहित आहेत पुणे येथून. सुलभा सत्तुरवार मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की पडता पाऊस पहिला शमला वैशाख वनवा, पडता पाऊस पहिला शमला वैशाख वनवा, जलधारा स्पर्शता येई हवेत मस्त हा गारवा. वाह, जलधारा स्पर्शता येई हवेत मस्त हा गारवा, मेघ होता कृपावंत, मेघ होता कृपावंत, मृदगंध पसरे आस म्हणतात, मेघ होता कृपावंत, मृदगंध पसरे आस म्हणतात, दिव्य सुगंध हा मातीचा, दिव्य सुगंध हा मातीचा, भरभरून घ्यावा श्वासात, भरभरून घ्यावा श्वासात, भरभरून घ्यावा श्वासात. वाह, खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी भाव मांडणारी पहिल्या पावसाबद्दलची ही मॅडमची रचना. आणि जसं की मॅडमनी म्हटलंय की पडता पाऊस पहिला शमला वैशाख वनवा, वैशाखाचा वनवा शमवण्यासाठी पहिल्या पावसाची खूप गरज असते. आणि जेव्हा जलधारा या धरित्रीला स्पर्शतात तेव्हा हवेमध्ये मस्त असा गारवा निर्माण होतो. आणि मेघाला कृपावंत असं संबोधून मॅडमनी आसमंतात पसरलेला मृदगंध आपल्या या सुंदर अशा रचनेमध्ये शब्दबद्ध केलेला आहे. आणि त्या मृदगंधाला श्वासामध्ये भरून घ्यावं असा तो भावविभोर असा मृदगंध असतो. खूप अप्रतिम आणि सुंदर असे ही मॅडमची रचना होती. याबरोबरच पुढच्या एका कवितेकडे वळूयात, ज्यामध्ये सौ मीना उपासनी मॅडम लिहित आहेत निगडी प्राधिकरण पुणे येथून. सौ मीना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे येथून लिहिलंय की आला पहिला पाऊस ल्याली मुक्तिका सुवास, मंद मंद झुळकही करी धुंद या मनास. आला पहिला पाऊस ल्याली मुक्तिका सुवास, मंद मंद झुळकही करी धुंद या मनास, होता चिंब ही वसुधा, होता चिंब ही वसुधा, रूप आगळेच दिसे. वाह, होता चिंब ही वसुधा, रूप आगळेच दिसे, पाहे रवी तिजकडे गोड खुदकन हसे, पाहे रवी तिजकडे गोड खुदकन हसे, गोड खुदकन हसे. वाह, तर पहिल्या पावसानंतर पहिला पाऊस जो मुक्तिकेचा सुवास लेऊन येतो आणि तो प्रत्येक मंद झुळकेला सुद्धा तो धुंद करून टाकतो, असं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये मेघा अर्बुज मॅडम लिहित आहेत सिंहगड रोड पुणे येथून. मेघा अर्बुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे येथून लिहिलंय की पाऊस पहिला पडून गेला तुझ्या आठवणीत घेऊन गेला, पाऊस पहिला पडून गेला तुझ्या आठवणीत घेऊन गेला, सर पहिली स्पर्शून गेली, सर पहिली स्पर्शून गेली, तना मनाला भिजवून गेली, सर पहिली स्पर्शून गेली, तना मनाला भिजवून गेली, थेंब टपोरे येऊन तुझी खबर देऊन गेले, थेंब टपोरे येऊन तुझी खबर देऊन गेले, पाऊस पहिला बरसून तुझ्या विचारात भिजून गेला, थेंब टपोरे तुझी खबर देऊन गेले, पाऊस पहिला बरसून तुझ्या विचारात भिजून गेला, तुझ्या विचारात भिजून गेला. वाह, तर पाऊस पहिला तुझ्या आठवणीत घेऊन गेला. तर पहिली पाऊस आणि पहिल्या पावसातल्या त्या सुंदर अशा आठवणी ज्या प्रत्येकाच्या असतात त्याला मॅडमनी खूप अप्रतिम आणि सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये संजय सांगोलकर सर लिहित आहेत करकम येथून. संजय सांगोलकर सरांनी करकम येथून लिहिलंय की तनमन माझे सुखावते बरसता पहिला पाऊस, तनमन माझे सुखावते बरसता पहिला पाऊस, होते वर्षा ऋतूची चाहूल, होते वर्षा ऋतूची चाहूल, कोकिळ कुजन हमखास, कोकिळ कुजन हमखास. वाह, आणि पहिला पाऊस
जो बरसल्यानंतर तनमन सुखावते, असं शब्दांकन करून सरांनी वर्षा ऋतूची जी चाहूल आहे ती शब्दबद्ध केलेली आहे. याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये अनिता प्रवीण कळसकर मॅडम लिहित आहेत कल्याण इथून. अनिता प्रवीण कळसकर मॅडम यांनी कल्याण ठाणे जिल्हा इथून लिहिलं आहे की तुझा पहिला पाऊस खूप अल्लड, माझा मात्र निगरगट्ट. तुझा पहिला पाऊस खूप अल्लड, माझा मात्र निगरगट्ट. तुझी पावसाची गट्टी, माझी मात्र कट्टी. क्या बात आहे. तुझी पावसाची गट्टी, तुझी पावसाशी गट्टी, माझी मात्र कट्टी. तुझा पायवाटेवरचा पाऊस, माझा शहारलेला पाऊस. तुझा पायवाटेवरचा पाऊस, माझा शहारलेला पाऊस. तुझा पाऊस रानावनातला, तुझा पाऊस रानावनातला, माझा मात्र रस्त्यावर पबमध्ये बेधुंद झालेला. माझा मात्र रस्त्यावर पबमध्ये बेधुंद झालेला. तर पाऊस जो अल्लड आहे, जो निगरगट्ट आहे, ज्याच्याशी गट्टी असते, ज्याच्याशी कधी कधी कट्टीसुद्धा असते, तो पायवाटेवरचा असतो, तो शहरातला असतो, रानावनातला असतो आणि रस्त्यावर पबमधला सुद्धा असतो. पावसाची वेगवेगळी रूप. पाऊस ज्याने जसा पाहिला त्याला तसा दिसतो. पाऊस हवा हवासा वाटतो, पाऊस नको नकोसा वाटतो. पाऊस जो मैत्री जुळवतो, पाऊस जो ज्याची पावसाशी गट्टी जमलेली असते ते कायम आनंदी राहतो. कारण पाऊस जगायला शिकवतो. पाऊस हा आपल्या मनाला प्रसन्न करतो. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये प्रभाकर पराठे सरांनी चंद्रपूर येथून लिहिले. प्रभाकर पराठे सर लिहित आहेत चंद्रपूर येथून की पाऊस पहिला पहिला धरतीला मिळतो गारवा. पाऊस पहिला पहिला धरतीला मिळतो गारवा, मातीतून दरवळतो सुगंध. कृषीबल कामाला करतो प्रारंभ, कृषीबल कामाला करतो प्रारंभ. बळीराजा सुखावला चांगल्या मोसमाची आशा, बळीराजा सुखावला चांगल्या मोसमाची आशा. समृद्धीची मनी कामना, ईशचरणी हीच प्रार्थना. समृद्धीची मनी कामना, ईशचरणी हीच प्रार्थना, ईशचरणी हीच प्रार्थना. आणि खरं आहे की पहिला पाऊस बरसतो, धरित्रीला गारवा मिळतो, मातीतून सुगंध दरवळतो आणि आपला शेतकरी राजा हा लखे कामाला लागतो. एका आशेवर कामाला लागतो की यावेळी बरसलेला पाऊस हा पुढील वर्षभर त्याला सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल. बळीराजाला हवा असतो पाऊस, कारण त्या शेतातून पिकणारे मोती आणि त्या मोत्यांमधून त्याची साकार होणारी स्वप्न, हे सर्वच्या सर्व गोष्टी जे आहे, हे निसर्ग चक्र जे आहे, प्राण्यांचं पशुपक्ष्यांचं हे जे सर्व चक्र जे चालतं ते त्या पावसावर चालतं. त्यामुळं पावसाची प्रत्येकजण जे आहेत ते वाट पाहत असतात. खूप अप्रतिम सुंदर असे भाव. समृद्धीची मनामध्ये कामना करून ईश्वराला हे बळीराजा सुखावू दे असे भाव मांडणारी सरांची ही अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या दोन सुंदर अशा चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलं आहे. ज्योतिलीला प्रभाकर मॅडम चंद्रपूर येथून पहिल्या चारोळीमध्ये लिहित आहेत की पहिला पाऊस पडता भूवरी, पहिला पाऊस पडता भूवरी. पहिल्या पावसात भिजण्याची गंमत न्यारी, पहिल्या पावसात भिजण्याची गंमत न्यारी. वाह, खूप अप्रतिम सुंदर अशी चारोळी होती. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की पाऊस पहिला देतो दिलासा तप्त जीवाला, पाऊस पहिला देतो दिलासा तप्त जीवाला. दरवळतो चौफेर सुगंध मातीचा, दरवळतो चौफेर सुगंध मातीचा, सुगंध मातीचा. खूपच अप्रतिम सुंदर असं पावसाचं वर्णन मॅडमच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होतं. आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये आशिष देव सर लिहित आहेत चंद्रपूर येथून. आशिष देव सरांनी चंद्रपूर येथून लिहिलंय की दाह मनाचा करतो शांत पहिला पाऊस, दाह मनाचा करतो शांत पहिला पाऊस. मळभ नैराश्याचे करतो दूर पहिला पाऊस. वाह, मळभ नैराश्याचे करतो दूर पहिला पाऊस. आशा मनातील करतो प्रज्वलित पहिला पाऊस, आशा मनातील करतो प्रज्वलित पहिला पाऊस. सर पुढे असं लिहित आहेत की झाले गेले विसरून पुन्हा हरिओम म्हणायला लावतो पहिला पाऊस, झाले गेले विसरून पुनश्च हरिओम म्हणायला लावतो पहिला पाऊस.
खरंच खूप सुंदर, अप्रतिम, प्रेरणादायी अशी ही सरांची रचना होती की मनाचा दाह शांत करणारा पहिला पाऊस, नैराश्याचे मळब दूर करणारा पहिला पाऊस, मनातल्या आशा प्रज्वलित करणारा पहिला पाऊस. आणि हो, माझं आता चांगलं होणार आहे, माझ्या जीवनामध्ये सुख येणार आहे, माझ्या जीवनामध्ये नव्याने आनंद येणार आहे, ही आशा दाखवणारा असा हा पहिला पाऊस. माणूस हा आशेवरच जगत असतो आणि कालचा दिवस आज नसतो, आजचा उद्या नसतो, परंतु शेवटी आपण लढलं पाहिजे. आणि ही पहिला पाऊस जेव्हा येतो तेव्हा तो पहिला पाऊस हेच सांगून जातो की आता येणारा दिवस तुझा आहे, येणारा जो काळ आहे त्यामध्ये तुला सुख समृद्धी भरभराट होणार आहे आणि झालं गेलं विसरून जा, हरिओम मन आणि पुढं चालायला लाग, असा हा पहिला पाऊस खूप अप्रतिमरित्या सरांनी शब्दबद्ध केलेला होता श्रोतेहो. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका सुंदर चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये अश्विनी विशाल वानखेडे मॅडम लिहित आहेत सेमिनरी हिल्स नागपूर येथून. अश्विनी विशाल वानखेडे मॅडम यांनी सेमिनरी हिल्स नागपूर येथून लिहिले उन्हाळ्यातील पावसाळा या शीर्षकाखाली की का कळेना मागील 3-4 वर्षात, का कळेना मागील 3-4 वर्षात कसा झाला बदल आपल्या पर्यावरणात, का कळेना मागील 3-4 वर्षात कसा झाला बदल आपल्या पर्यावरणात. आधी ऊन यायचं फक्त उन्हाळ्यात, आधी ऊन यायचं फक्त उन्हाळ्यात, आता मात्र येतो पहिला पाऊस उन्हाळ्यात, आता मात्र येतो पहिला पाऊस उन्हाळ्यात. आणि खरं आहे की निसर्गाचं चक्र बदलतंय, वाढती वृक्षतोड आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, पर्यावरणाचं प्रदूषण, या सर्व गोष्टींमुळं आपण निसर्ग चक्र बदलत आहोत आणि त्यामुळं उन्हाळा हा खूप सारा जाणवत आहे, ऋतूंचं चक्र बदलत आहे. खूप अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती. श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये.